आणि विदर्भातले अपडेट आता आपल्याला येत आहेत। विदर्भातले अपडेट आपण जाणून घेऊया। पण तत्पूर्वी नारायण राणे 700 मतांनी आघाडीवर गेलेले आहेत। नारायण राणेंची आघाडी 700 मतांची। कोकणामधनं ही अतिशय महत्त्वाची लढाई सिंधुदुर्ग रत्नागिरीमधली नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत 700 मतांनी नारायण राणेंनी आघाडी घेतली आहे। हे विदर्भाचे अपडेट आहेत अश्विन। 2 जागांवरती विदर्भामधल्या भाजप सध्या आघाडीवरती आहे। त्यातली एक जागा अर्थातच नितीन गडकरींची नागपूर मतदारसंघाची जागा आहे। 10 जागा विदर्भात आहेत। 2 जागांवरती देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपला आघाडी, एका जागेवरती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आघाडी। अजित पवारांनी विदर्भातली जागाच तशी लढवलेली नव्हती। उद्धव ठाकरे यांची गाडी हळूहळू पुढे सरकते, पण उद्धव ठाकरेंच्या पक्षानं विदर्भात अजून तरी आघाडी घेतली नाही। काँग्रेस मात्र भाजपपेक्षा विदर्भामध्ये पुढे असल्याचं चित्र आहे। एकूण 3 जागांवरती काँग्रेसनं आघाडी घेतली, त्यामुळे विदर्भात ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी असं सध्याचं चित्र आहे। तर जळगावमध्ये स्मिता वाघ यांनी पिछाडी मोडून काढलेली आहे आणि स्मिता वाघ जळगावमधनं सध्या आघाडीवरती आहे। आणि इकडे सांगलीमधली अपडेट